खरं तर आज अंगात ताप होता. यावं की नाही विचार करत होते, परंतु अरुणजींना शब्द दिला आणि खरोखरच हा चित्रपट बघून श्रम साफल्य झालं. इतका दर्जेदार चित्रपट पाहत असताना अनेकदा डोळे वाहत होते. मोरे साहेब, अप्रतिम, अत्यंत सुरेख लेखन आहे. एक आध्यात्मिक चित्रपट पाहिल्याचा आनंद मिळाला. अरुणजींविषयी काय बोलू. त्यांच्या अभिनयाने आज आम्हाला इथे खेचून आणलं. त्यांचा श्वास पाहिल्यानंतर ती जी पहिली फ्रेम होती नातवाला घेऊनची, तीच ताकद आजही त्यांच्या अभिनय सम्राटच आहेत ते. परंतु या चित्रपटात 2 सम्राट आहेत हे पाहूनही अतिशय आनंद झाला. आणि एका थोर कलावंताने दुसऱ्या वयाने लहान कलावंताचं कौतुक करणं हे फार आजकालच्या याच्यामध्ये कमी पाहायला मिळतं. अर्थात मी माझ्या शिष्यांचंही कौतुक करते, पण खूप सुंदर, खूपच सुंदर. प्रणवजींनी पण फार सुंदर त्यांच्याही चित्रपट पाहिलेले आहेत. या चित्रपटामधली पहिल्या क्षणाला तुम्ही जे कोकणात घेऊन जाता आणि तिथेच आमचं मन रमतं. तिथली संस्कृती, तिथली शांतता याबद्दल तुम्ही फार गहिरं सगळं चित्रण केलेलं आहे. कॅमेरा सुद्धा इतका क्लॅरिटी इतकी सुंदर आहे. ते संबंध हिरवगार, मन हिरवगार होऊन जातं. हिरवगार सगळं बघताना श्रद्धा, अंधश्रद्धा सगळं अतिशय डिटेलमध्ये तुम्ही उत्कृष्ट मांडलंय. मी पाहत असताना थोडंफार लिहून घेतलं आणि मुखवट्यांचे रंग भरता भरता आतले मुखवटे शोधतो. हे काळीज शिरतं इथे अक्षरशः. काही सापडतात, काही निसटून जातात. हे आपलं रोजच्या जीवनातलं सुद्धा अध्यात्म आहेच. मला अजून एक छोटीशी गोष्ट पण खूप आवडली, ती म्हणजे देवपूजा करताना जो फ्लूटचा यमनचे जे पीसेस आहेत, काय सुंदर. आहा हा हा. कोणी वाजवले मला कल्पना नाही. कल्पना आहे आपल्याला? कुलकर्णी, सुरेश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी. ग्रेट आर्टिस्ट, खूप सुंदर. यमन, हा 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 हा. तो रागांचा राजा आहे. एवढासा छोटासा पीस जरी असला ना तरी तुमच्या कामांसारखंच एक एक वाक्य असं असं तुम्ही टाकता. हो, तुमचा चेहरा बघूनच आम्हाला रडू येतं. म्हणजे आनंदाने. शांततेची स्पंदनं. माझी थोरली बहीण उषाताई, तिने एक मध्ये एक्झिबिशन केलं होतं, सायलंट एकोज. ती जागतिक कीर्तीची चित्रकार आहे, अप्रतिम चित्र काढते. तिची चित्र बघतानाचा मला आभास या सायलंट एकोजमध्ये आज झाला. आणि काय बोलू, खरंच श्रम साफल्य झालं. आणि मला एक इंदिरा संतांची कविता आठवली. रक्तामध्ये ओढ मातीची, रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण. ते ताजेपण पाहायला मिळालं. रक्तामध्ये ओढ मातीची. अरे आज आवाज बसलाय म्हणजे खाली सिटिंग डाऊन एकदम. मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. या मातीशिवाय अधुरं जीवन आहे. मातीचे मम अधुरे जीवन. गायचा प्रयत्न करते आता. ती सांगते, ती माझी पहिली गुरु आहे संगीतातली. रक्तामध्ये ओढ मातीची, रक्तामध्ये
ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन मातीचे मम अधुरे जीवन. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. भयंकर गायले.